मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे आणि आज 3 वाजेची मोमेंटम का आली ते पण आपण जाणून घेणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल 2 दिवसापूर्वी एचडीएफसी बँकची न्यूज आलेली होती. त्यानंतर निफ्टी बँक हे पॉझिटिव्ह ओपन झालं. एचडीएफसी बँक पण वरती पुल ऑफ झालेलं होतं आणि आज कधी तुम्ही पाहिलं असेल तर एचडीएफसी बँकमुळे म्हणजे गेल्या 2 दिवसापासून बँक निफ्टी इथे निगेटिव्ह ट्रेड करते. तर ह्याच गोष्टी मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणती न्यूज फ्लॅश होते आणि तिचा इम्पॅक्ट किती राहणार आहे. आता वरच्या प्राइस पॉईंटला एचडीएफसी चालली गेली. आता त्यांनीही तिथे ट्रेड किंवा पोझिशन बनवले असतील तर ते तिथे ट्रॅप होऊन गेले. त्यामुळे कोणत्या न्यूजचा प्रकारे इम्पॅक्ट होतो ते पाहायचं आहे. न्यूज रिगार्डिंग ट्रेडिंग करायची तर ती फक्त त्या दिवसापुरताच ठेवायची खास करून, नाही तर त्यामधलं भरपूर असं प्रॉफिट आपण बुक करायला हवं. ही एक गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर आपण 3 वाजेच्या मुवमेंट बद्दल पण बोलणारच आहे. त्यापूर्वी टेलिग्राम चॅनलला जेही आपल्याला जॉईंट आहे तर त्यांना माहिती आपण ही ट्रेंड लाईन इथे सकाळीच प्रोव्हाइड केलेली होती आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकतात मित्रांनो ट्रेंड लाईन वरती मार्केट ओपन झालं पण पहिलीच कॅन्डल खालच्या साईडला आली. पूर्ण वेळ ट्रेंड लाईनवरच ती रजिस्टन्स घेत होती, तिने ब्रेक केलंच नाही. आणि त्यानंतर इथे आपण जवळपास 10च्या आसपास हा बॉक्स पण इंट्राडे साठी प्रोव्हाइड केलेला होता की ऑलमोस्ट बॉक्समध्ये मार्केट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कधी तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेला आहात आणि आपली जी स्ट्रॅटर्जी मित्रांनो 3 वाजेची तर त्या स्ट्रॅटर्जीचं इथे मार्क केलेलं आहे आणि तिथून कधी तुम्ही पॉईंट पाहिले तर जवळपास 122 पॉईंट तुम्हाला फक्त 18 पॉईंटच्या एसएलवर इथे पाहायला मिळाले. ही मोठी रॅली का आली? परत इथे न्यूज आहे मित्रांनो, रिलायन्सची न्यूज होती मित्रांनो की जिओला आता ते रिलायन्समधनं वेगळं करणार आहे आणि त्याचा ते IPO आणणार आहे. त्याच्या रिगार्डिंग जेव्हा ही न्यूज फ्लॅश झाली ना तर तुम्ही पाहू शकतात की किती मोठी मोमेंटम आली. यामध्ये की पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे मला की आता मला सांगा IPO कधी काढायचा आहे. तर IPOची न्यूज एका क्षणात अशी बरोबर 3 वाजेलाच फ्लॅश होणार आहे का? ॲक्च्युली बोर्ड मीटिंग झाली असेल, कुठे ना कुठे त्यांच्या विचारात असेल, कुठे ना कुठे ते त्याला अनुमती देत असतील. पण हीच गोष्ट मित्रांनो मोठे जे प्लेयर असताना ते योग्य वेळेची वाट पाहतात. तुम्ही कधी सनसेटचे ऑप्शन कधी पाहिले ना मित्रांनो, इतके स्पाइक झालेले इथे की विचारताच होईनी. सगळ्या गोष्टी ॲक्युरेट त्यांच्या प्लॅन असतात आणि फक्त न्यूज केव्हा आउटफ्लो करायची म्हणजे न्यूज केव्हा आपण प्रोव्हाइड करायची हाच गेम असतो मित्रांनो मोठ्या प्लेयरचा. आणि तो बरोबर त्याने 3 वाजेच्या आसपास केलेला आहे आणि तिथून तुम्ही पाहू शकतात की एक बिग रॅली आपल्याला तिथे पाहायला मिळाली. तर ही जी रॅली बनलेली आहे ही कशामुळे बनली त्याचं एक कारण सांगितलं की जिओची न्यूज होती. आणि कधी तुम्हाला ह्या रॅली कशा आहेत आणि आपण कसं काय पहिलेच त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकतो याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर मित्रांनो #मराठी मनी म्हणून कमेंट करायची तुम्ही. तर मी ही रॅली तुम्हाला पहिलेच कसं काय कॅप्चर करता येईल आणि चार्टवर आपण काय पाहायला हवं एक्सपायरीच्या दिवशी की जेणेकरून आपल्याला हे समजेल. तर आता आपण पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो निफ्टी आणि बँक निफ्टीला ते पाहून घेऊयात. तर इथे 15 मिनिटाच्या चार्टवर शिफ्ट झालेलो आहे आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन आहे मित्रांनो, टोटली फ्री आहे. पण तिथे आपण प्राइस ॲक्शन लेवलच प्रोव्हाइड करतो, तिथे कोणतेही कॉल आणि पुट आपण देत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तर कॉल पुटसाठी कोणी जॉईन होणार असेल तर त्यांनी बिलकुल तिथे जॉईन होऊ नका. त्यांना एज्युकेशन हवं आहे त्यांनी नक्की तिथे जॉईन व्हा. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात की मार्केट आज गॅप डाऊन झाल्यानंतर खाली आलं आणि पुलबॅक घेऊन परत गॅप फिल केला आणि परत तिथूनच खालच्या साईडला आलं आणि हे तर न्यूजच्या रिगार्डिंग ही तुम्हाला बिग कॅन्डल पाहायला मिळते. तर आता आपल्याला मार्केटने एक मोठी रेंज दिलेली जी की ही आहे मित्रांनो, ह्या रेंजला मार्क करायचं. याच्या बिटवीन कधी मार्केट येतं तुम्ही बॉटमला बाय करू शकता, टॉपला सेल करू शकता. याच्या वरती कधी मार्केट निघेल तर एक फ्रेश मूव आपल्याला पाहायला मिळेल की ती तुम्हाला 500 ते 600 पर्यंत पण घेऊन जाऊ शकते. आणि याच्या खाली आलं तर पहिलं टार्गेट आपलं आहे 24,000चं आणि 24,000 ते 24,200 एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे मित्रांनो. 2दा मार्केटने तिथून रिव्हर्सल हे घेतलेलं आहे 24,000 ते 24,200. तर याच्यामध्ये आल्यावर आपण बाईंग करू शकतो. पण बाईंग कशी करायची, रँडमली कुठेही करायची का नाही, तिथे काहीतरी W पॅटर्न किंवा N पॅटर्न बनते का ते पाहायचं आहे आपल्याला. आणि आपला स्टॉप लॉस असेल 23,950चा. ह्या स्टॉप लॉसने आपण इथे एक बाईंग करू शकतो. ब्रेक झाल्याबरोबर आपल्याला इथे सेल करायचं नाही कारण तो डीप घेऊन परत वर निघणार आहे मित्रांनो. म्हणून आपला एक 51 पॉईंटचा SL या ठिकाणी हवा आहे. तर त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं याच्या बिटवीन कधी मार्केट ओपन झालं तर साईडवेज राहील तर साईडवेजसाठी आपली ही स्ट्रॅटर्जी इथे वर्क करेल. वरती गेल्यानंतर एक नवीन लेवल आपल्यासाठी अनलॉक होतील आणि खाली कधी आलं तर फक्त आपल्याला इथे प्राइस ॲक्शन पाहिजे बुलिश.
इथे सेल करायचं नाही जोपर्यंत 23,900 ब्रेक होत नाही तोपर्यंत मित्रांनो. हे तर झालं ॲज पर प्राईज ॲक्शनने. पण आपण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात पाहून घेऊयात मित्रांनो. इथे निफ्टीची नेक्स्ट वीकची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि आता मार्केट जवळपास आहे ना 24,300च्या आसपास क्लोज झालं आहे. पण तुम्ही इथे पाहू शकता चेंजिंग वायमध्ये ना कॉलमधनं ना पुटमधनं कोणी पळालं आहे एवढा मोठा स्पाईक आल्यानंतर. कारण तो न्यूज बेस आहे आणि 2 दिवसाचं विकेंड आहे म्हणून ज्यांनी कॉल आणि पुट सेल केले त्यांना ऑप्शन डीके हे 2 दिवसाचं मिळणारच आहे. म्हणून इथे काही पॅनिक सिनेरिओ काहीच क्रिएट झाला नाही आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे 24,300 ही नेक अँड ब्रेक लेवल आहे. कारण दोन्हींकडे 1,52,000 कॉल साईडला आणि 1,67,000 पुट साईडला इथे OI बनलेला आहे. त्या लेवलच्या वरतीत आपण बुलिश आहे. पहिलं टार्गेट 24,400, सेकंड टार्गेट 24,500. खाली आला तर आपल्याला पहिला सपोर्ट 24,200 वर आहे आणि त्यानंतर 24,000 वर आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे की जो आहे 2,37,000 मित्रांनो. म्हणून हा इथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर ह्यानुसार आपल्याला पोझिशन बनवायची. मी प्राइस ॲक्शन सुद्धा तुम्हाला सांगितलं. आता आपण बँक निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते थोडक्यात पाहून घेऊयात मित्रांनो. इथे बँक निफ्टीचा चॅट लावला तुम्ही कधी पाहिलं तर आपली 3 वाजेची स्ट्रॅटर्जी किती परफेक्ट वर्क केलेली आहे तुम्ही पाहू शकतात. एक मोठी रॅली पाहायला मिळाली. शक्यतो ज्या दिवशी एक्सपायरी असते मोठ्या इंडेक्सची तर त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. आज तर न्यूजचा आउटफ्लो होता म्हणून एकदम सुपर वर्क झाली. पण काय असतं मित्रांनो एकाच गोष्टीला तुम्ही कंटिन्यू परफॉर्मन्स केला तर ती तुम्हाला असं एका दिवशी मिरिकल प्रॉफिट देऊन जाते. तर त्यामुळे तुमचे मागचे जेही लॉस असतात ते रिकवर होतात. पण लक्षात ठेवायचं क्वांटिटी सिमिलर ठेवायची. आता एवढी मोठी रॅली मी पाहिली म्हणून मी पुढच्या टायमाला बिग क्वांटिटीमध्ये उचलून जाणार आहे ना आणि त्याच दिवशी नेमका लॉस होऊन जाईल. ही सायकॉलॉजी असते मित्रांनो आणि यामध्ये खूप जण ट्रॅप होता. मी कधी 2 लॉटनेस 3 PM ची स्ट्रॅटर्जी प्ले करतोय ना तर मी 2 लॉटनेस करणार आहे नेहमी. माझी ॲक्युरेसी माझा कॉन्फिडन्स वाढला आहे तर मी मग नंतर एक लॉट वाढवणार आहे. पण मी आज 2 लॉटने केला आणि मला एक बिग प्रॉफिट झाला आणि मी पुढच्या याला डायरेक्ट 4 लॉट करणार आहे. लॉस झाला ना तर ह्या 2 लॉटचा जो प्रॉफिट आहे तोही चालला जातो. तर ह्या ज्या स्ट्रॅटर्जी असताना याला स्पेसिफिक एक क्वांटिटी आपला नियम बांधून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला लॉस आणि प्रॉफिट याला मॅनेज करता येतं मित्रांनो. रँडमली आज मी 3 लॉट घेतोय उद्या मी 4 लॉट घेईल असं कधी करत राहिलं तर तुम्ही इथे प्रॉफिटेबल राहणार नाही. आपण टेलिग्राम चॅनलला बँक निफ्टीला साठी पण हा एक बॉक्स दिलेला होता. त्याच्याच खाली एक्झॅक्टली मार्केट ओपन झालं आणि दिवसभर त्याच्याच खाली हे मार्केट फिरत होतं मित्रांनो. आता बँक निफ्टीमध्ये जास्ती सेल ऑफ का दिसतो बिकॉज ऑफ HDFC बँकची जी न्यूज होती त्याच्या रिगार्डिंग. ही आपल्याला कधी पाहिलं तर एक मोठी रेंज पाहायला मिळते मित्रांनो की ह्या रेंजमध्ये आता पुढचा वीक बँक निफ्टी राहण्याची शक्यता आहे. तो आहे 52,000 ते 53,200. हे जवळपास 1200-1300 पॉईंटमध्येच बँक निफ्टी राहायची शक्यता आहे. तुम्हाला साधन सिंपल काय करायचं आहे की इथे कुठेही रँडमली ओपन झालं तर वेट करायचं आहे आपल्याला मार्केट सर्वात पहिले कुठे अप्रोच करताय. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला नॅरो रेंज हवी असेल तर तुम्ही शुक्रवारची रेंजला मार्क करून घ्यायचं. याच्या कधी वर निघालं तर तुमचं पहिलं टार्गेट हे राहणार आहे. याच्या खाली कधी निघालं तर तुमचं टार्गेट हे राहणार आहे. इथे परत प्राइस ॲक्शन कशी बनते त्याला मॉनिटर करून आपण ट्रेड इथे इनिशिएट करू शकतो मित्रांनो. रेंज मोठी आहे त्यामुळे मोठं गॅप डाऊन ओपन होणं शक्यता नाही आहे. तर त्या रिगार्डिंग आपल्याला हीच रेंज एक मॉनिटर इथे करायची मित्रांनो. आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात आपण पाहून घेऊयात. इथे बँक निफ्टीची नेक्स्ट वीकची ऑप्शन चेन लावली मित्रांनो आणि इथेही कधी तुम्ही आता पाहिलं तर 52,700च्या अराउंडिंग मार्केट कुठेतरी क्लोज झालेलं आहे आणि 52,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे ज्याला की आपण नेक लेवल म्हणू शकतो. सिमिलर आहे. कॉलला 1,09,000 ओ आहे आणि पुटला 1,23,000 ओ आहे. 52,500च्या वर आहे तर फर्स्ट टार्गेट आपल्याला 53,000 इथे पाहायला मिळते. सेकंड टार्गेट आपल्याला 53,500 पाहायला मिळते. खाली कधी मार्केट गेलं तर स्ट्रॉंग सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो जो की आहे 52,000 वर आणि त्यानंतर कोणताही स्ट्रॉंग सपोर्ट आतापर्यंत डेव्हलप झालेला नाही. मी तुम्हाला ती रेंज सांगितली ऑलमोस्ट तीच रेंज आपल्याला इथे दिसतंय. मंडेला इथे ऑप्शन चेनमध्ये काय चेंजेस होतात त्यानुसारही आपली ट्रेडिंग स्टाईल करू शकतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये जेही अपडेट होतं ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइडच करत असतो. अशाच प्रकारचं तुम्हाला मार्केट अनालिसिसचं नॉलेज आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.